नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत दीपालीताई गणेश गीते आणि प्रमोद पालवे यांनी भरघोस मतांनी नगरसेवकपदी विजय मिळवला असून त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे। सामान्य नागरिकांशी सतत संपर्क ठेवून विकासाभिमुख व लोकहिताच्या मुद्द्यांवर काम केल्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असल्याची भावना व्यक्त होत आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, युवक प्रश्न, मूलभूत सुविधा यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा त्यांनी ठाम संकल्प मांडला होता। त्यांच्या या कार्यशैलीला मतदारांनी पसंती दिली आहे। विजयानंतर विविध ठिकाणी बॅनर, फलक लावून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। या यशाबद्दल शुभेच्छुक श्री सोमनाथ वामनराव शिंदे, संचालक कृष्णराज एंटरप्राइजेस तसेच नागरिकांनी मनपूर्वक अभिनंदन केले। आगामी काळात नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते अधिक जोमाने कार्य करतील असा विश्वास पंचक्रोशीतील नागरिक व्यक्त करीत आहेत। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधून दीपालीताई गीते यांचा दणदणीत विजय झालेला आहे। तर त्यांची चर्चा ही नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। तसेच त्याचबरोबर आपण आलेलो आहोत एका ग्रामीण भागामध्ये चेहडी येथे। त्या चेहडीचेच प्रवक्ते म्हणून असलेले आपल्या सोबत सोमनाथ शिंदे आहेत। तर आपण यांच्याबद्दल ताईंना ते शुभेच्छा देत आहेत, तर आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी सोमनाथ शिंदे। दीपालीताई गणेश गीते या नाशिकमधून भरघोस मतांनी विजयी झालेले आहे। तर त्यांच्या हातून इथून पुढे सिंहस्थ कुंभमेळ्यात जो कुंभमेळा येणार आहे त्या कुंभमेळ्यामध्ये ताई भरभरून कामं करतील व संपूर्ण नाशिकचा भरभरून विकास करतील आणि ताईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे ताई आपल्याच शहराचाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा व ग्रामीण भागाचा देखील विकास करतील, यात काही शंका नाही। आणि येणाऱ्या काळात सिंहस्थामध्ये देखील त्यांच्या हातून चांगले आयोजन होत आहे आणि येणाऱ्या सिंहस्थामध्ये संत महंत तसेच त्यांच्या आरोग्याची सेवा असो किंवा कोणतेही कामे असो, हे कामे ताई नक्कीच पूर्ण करतील। तसेच दादांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।